स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि नौदल सज्ज झाले आहेत, तर बीएसएफ सुद्धा अलर्ट मोडवर आहे। या संदर्भातले ॲक्शनचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेत। नेहमी तयार आणि सदैव जागरूक असं म्हणत भारतीय लष्कराकडून व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे। तर राजकीय नेत्यांनी सुद्धा पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारे दिले। भारताच्या तयारीनं पाकिस्तान हादरला। लष्कर नौदल सज्ज, ॲक्शनचे व्हिडिओ ट्वीट, बीएसएफ हाय अलर्टवर। लष्कर नौदलानं आज तयारीचे व्हिडिओ पोस्ट करत साफ इशारे दिलेत। नौदलानं युद्धनौकांचे फोटो ट्वीट करून तयारीचे संकेत दिले। लष्करानं कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला। दहशतवादी कारवायांवर नजर ठेवण्यासाठी हेलिकॉप्टर ध्रुवची परवानगी। नेत्यांनीही स्पष्ट शब्दात इशारे दिले। अगर कोई सुरक्षा में सेंध लगाने का दुस्साहस करेगा तो उसके लिए जीरो टॉलरेंस की नीति के तहत उसको जिस भाषा में समझेगा उस भाषा में उसका जवाब देने के लिए आज ये नया भारत तैयार है। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में ये नया भारत किसी को छेड़ता नहीं, लेकिन अगर किसी ने छेड़ा है तब उसको छोड़ेगा भी नहीं। रेवंत रेड्डींनी तर पाकिस्तानचे तुकडे करण्याचं आव्हान दिलंय। मोदी जी 1967 चीन ने अपने देश के ऊपर हमला किए तो इंदिरा जी ने मुंह तोड़ जवाब दिए। मोदी जी कदम उठाओ, जो मुंह तोड़ जवाब दो आतंकवादियों को। धन्यवाद मित्रों। पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांना चिथावणीखोर वक्तव्य केलेलं आहे। एकतर आमचं पाणी नदीत वाहील किंवा त्यांचं रक्त असं म्हणत सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर बिलावल भुट्टोने धमकी दिली आहे। पाणी बंद, बिथरलेल्या भुट्टोचा जळफळाट, भारताला दिली धमकी। हम आपके डट के मुकाबला करेंगे। भारताच्या कारवाईनं पाकच्या नेत्यांचा जळफळाट झालाय। इनके तमाम कोशिशें पाकिस्तानी पीपल्स पार्टीचा अध्यक्ष बिलावल भुट्टो पोकळ धमक्यांवर उतरलाय। सिंधूत पाणी किंवा रक्त असं म्हणत भुट्टोनं वल्गना केल्यात। मोदी ने और उनकी हुकूमत ने ऐलान किया कि अब वो ये मुआहिदा नहीं मानते, और मैं सखर में इसी सिंधु दरिया के साथ खड़े होके भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा। या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। भारत भले तादाद में पॉपुलेशन के हिसाब से उनका ज्यादा तादाद हो, लेकिन पाकिस्तान के अवाम बहादुर लोग हैं, गयूर लोग हैं। हम आपके डट के मुकाबला करेंगे, पाकिस्तान में आपका मुकाबला करेंगे। हमारा बॉर्डर्स पे हमारा अफवाज आपको मुंह तोड़ जवाब देंगे। भारताला धमक्या देणारा बिलावल भुट्टो कोण? बिलावल भुट्टो पाकिस्तानी पीपल्स पार्टीचा अध्यक्ष। बिलावल भुट्टोची आई बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान होत्या। बिलावलचे वडील आसिफ अली झरदारी सध्या पाकिस्तानचे राष्ट्रपती। बिलावल सध्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीचा सदस्य। बिलावल भुट्टोनं पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्री पदही भूषवलंय। भारताच्या सिंधू पाणी करार स्थगितीच्या निर्णयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ बिथरल्याचं पाहायला मिळतं। पाकिस्तानचं पाणी कमी केल्यास प्रत्युत्तर देणार असं म्हणत पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफने धमकी दिली आहे। That water is a vital national interest of Pakistan, our lifeline. Any attempt to stop, reduce or divert the flow of water
belonging to Pakistan under the Indus Waters Treaty would be responded to with full force and might. The recent tragedy in Pahalgam is yet another example of this perpetual blame game, which must come to a grinding halt. And now, continuing with its role as a responsible country, Pakistan is open to participate in any neutral, transparent and credible investigation. तर कर्नल तैमूरकडून लंडन मधल्या भारतीयांना चिथावणीखोर धमकी देण्यात आली आहे. कर्नल तैमूर हा लंडन मधील पाकिस्तानी लष्कराचा संरक्षण डिप्लोमॅट आहे. या व्हिडिओमध्ये कर्नल तैमूर हा भारतीय कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा फोटो हातात घेऊन गळा कापण्याची धमकी देताना पाहायला मिळतो. भारतीय लोकांकडून पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ लंडनमध्ये निदर्शनं सुरू होती. यावेळी तैमूरकडून ही धमकी देण्यात आली. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ लंडनमध्ये भारतीयांनी आंदोलन केलं. आपला निषेध त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तर दुसरीकडे कर्नल तैमूर हा लंडनमधील पाकिस्तानचा डिप्लोमॅट आहे. त्यानं भारतीयांना चिथावणीखोर अशी धमकी दिली आहे. पहलगाम हल्ल्यामधील दहशतवाद्यांना सैन्याने मोठा दणका दिलाय. कालपासून एकूण 5 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. पुलवामा, कुलगाम, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान या भागामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. संशयित दहशतवाद्यांना दणका. आतापर्यंत 5 घरं उद्ध्वस्त. मुरान, पुलवामा. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी एहसान शेखचं पुलवामातील घर उद्ध्वस्त. मतलहामा, कुलगाम. दहशतवादी जाकीर अहमद गनीच्या घरावर कारवाई. 2023 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय. छोटीपोरा, शोपियान. दहशतवादी शाहिद अहमदचं घर उद्ध्वस्त. त्राल, पुलवामा. दहशतवादी आसिफ शेखच्या घरावर कारवाई. 2018 पासून दहशतवादी संघटनांसोबत काम. अनंतनागमधील आदिल ठोकरचं घर बॉम्बने उडवलं. तर एजन्सीने 14 कट्टर दहशतवाद्यांची यादी जारी केली आहे. एप्रिल 2025 पासून सक्रिय असलेल्या 14 कट्टर दहशतवाद्यांची ही यादी आहे. जम्मू काश्मीरमधील 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी आता यंत्रणांकडून जारी करण्यात आली आहे. चीननं पाकिस्तानला 100हून अधिक PL-15 मिसाईल दिली आहे. पाकिस्तानला चीनकडून मिसाईलचा मोठा साठा मिळालाय. PL-15ची कमाल मारा क्षमता ही 200 किलोमीटर इतकी आहे. PL-12 मिसाईलची जागा आता PL-15 घेतल्याची माहिती आहे. पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यावरून चीनचे आभार मानले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान तणावावर विधान केलेलं आहे. पहलगाम मधील दहशतवादी हल्ला वाईट होता असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. दोन्ही देशांमध्ये नेहमीच तणाव राहिलेला आहे, मात्र भारत पाकिस्तान त्यावर मार्ग काढतील असं ट्रम्प यांनी म्हटलं. They've had that fight for 1,000 years in Kashmir. Kashmir's been going on for 1,000 years, probably longer than that. And it was a bad one yesterday. That was a bad one. Over 30 people. The tensions on that border for 1,500 years. So, you know, the same as it's been. But they'll get it figured out one way or the other. I'm sure that is. I know both leaders. There's great tension between Pakistan and India, but they're always. तर चेनाब नदीच्या पाण्याची पातळी ही 2 ते 3 फुटांनी कमी झाली आहे. पाकिस्तानातील सियालकोट मधील मराला भागातून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय की भारताने सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित केल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येतो आहे. चला गया नियमत है.
घाबरली आहे. पहलगाम हल्ल्यामधून टीआरएफने आता मागे हात घेतलाय. पहलगाम हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नाही असं टीआरएफ कडून पत्रक जारी करण्यात आले. हल्ल्यानंतर टीआरएफने स्वतः हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. तर आमचं अकाउंट हॅक झालं होतं अशी पत्रकामध्ये माहिती आहे. अकाउंट हॅक करून जबाबदारी स्वीकारली, पोस्ट करण्यात आली. टीआरएफनं पत्रकामध्ये हे स्पष्ट केलं आहे. अकाउंट हॅक करून जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट करण्यात आली असं टीआरएफनं म्हटलंय. यासाठी त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे. या हल्ल्यामध्ये आपला कोणताही हात नाही असं टीआरएफनं म्हटलंय. त्या पत्रकामध्ये काय आहे ते आपण पाहूया. टीआरएफ पहलगाममधील घटनेत कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचं स्पष्टपणे नाकारते. या घटनेमागे टीआरएफचा हात असल्याचा उल्लेख काश्मीरींच्या प्रतिकाराला बदनाम करण्यासाठी आयोजित मोहिमेचा भाग होता. पहलगाम हल्ल्यानंतर आमचा डिजिटल अकाउंट हॅक करून मजकूर पोस्ट करण्यात आला. या प्रकाराची आम्ही अंतर्गत चौकशी केली. त्यावेळी ही सायबर घुसखोरी असल्याचं लक्षात आलं. घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी आम्ही सखोल चौकशी करणार आहोत. आमचा जिहाद काश्मीरसाठी आहे, इथल्या मातांसाठी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पहलगाममधील हल्ल्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोघांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांना गणबोटे यांची रक्तानं माखलेली पॅन्ट सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी दाखवली. पहलगाममधील हल्ल्यामध्ये कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला. छोटे व्यावसायिक असलेल्या कौस्तुभ गणबोटे यांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. तर पहलगाममधील हल्ल्यामध्ये जगदाळे यांचा देखील मृत्यू झालेला आहे. त्यांच्या मुलीसमोर आणि पत्नीसमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पहलगाममधील हल्ल्यावेळी त्याच परिसरामध्ये असलेले नाशिकचे पर्यटक आज सुखरूप घरी पोहोचलेत. या पर्यटकांनी संपूर्ण घटनेचा थरार सांगितलेला आहे. मॅगी खाण्यासाठी गेल्यानं या पर्यटकांचा जीव वाचलाय. त्या दिवशी नेमकं काय झालं ज्यावेळेला तुम्ही तिथे होते? आम्ही त्या दिवशी गेलो, त्या दिवशी आम्ही त्या पार्किंगमध्ये मॅगी खात होतो. तर मॅगी खात असताना तर आम्हाला गोळ्यांचा आवाज आला. तर पहिली गोळीचा आवाज आला तर आम्ही म्हटलो असं काहीतरी वाजलं असेल बा. पण दुसऱ्या गोळीचा आवाज आला आणि नंतरून घोडे बिडे सगळे खाली पळायला लागले, लोक धावपळ करायला लागले. तर आम्ही आमच्या ड्रायव्हरला सांगितलं की तू पहिले इथून गाडी काढ आणि आमच्या रिसॉर्टला ने, कारण की काय झालं आहे ते सांग. तर त्यांनी सांगितलं की काही नाही, सगळे व्यवस्थित आहे, काहीतरी झालं आहे, मला अजून कन्फर्म माहिती नाही. तर तो त्यांच्या लोकांच्या बरोबर विचारपूस करत असता तो म्हणायचा की 2 जण दफन हुए. आम्ही ऐकलं 2 जण दफन, तर आम्हाला अजून भीती वाटली. तर म्हटलो काहीतरी झालंय, तो आम्हाला रूमवर सोड. मग आम्हाला आमच्या गाडी ड्रायव्हरने हॉटेलला सोडलं. हॉटेलवर गेलो. जेव्हा आम्ही रूमवर टीव्ही लावली, त्या टीव्हीवर आम्हाला समजलं की आपण एका आतंकवादी हल्ल्यातून आपण वाचून आपण आता सुखरूप पोहोचलेलो आहोत. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. तर जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांकडून बंकर साफ करणं सुरू आहे. लाईन ऑफ कंट्रोल शेजारील नागरिकांकडून सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे. हल्ला झाल्यास सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांच्या उपाययोजना सुरू आहेत. जो पुराने जो बनाए गए थे बंकर, उन बंकरों से लोग दूर भाग गए थे या बंकरों का पता भी नहीं था. लेकिन अब फिर से साफ सफाई चल रही है. फिर से एक डर चल रहा है कि कहीं दोबारा से कहीं फायरिंग ना हो और फिर से हम जो है अपनी जानें बचाने के लिए जो है इन बंकरों में दोबारा से जाना पड़े. तो ये एक कहीं ना कहीं एक डर का माहौल जो है वो जरूर है. लेकिन एक उम्मीद है कि अभी भी जो है अमन कायम रहेगा और जो है इस पूरे सिनेरियो में जो हालात चल रहे हैं इनका कुछ बेहतर